गेले दोन महिन्यापासून 1 जुलैला हे सर्व कामगार आमच्या युनियनचे सभासद आहेत। 1 जुलै 2026 पासून आता 2 महिने होत येतील। 2 महिन्यापासून या सर्व लोकांना कामावून काढून टाकलं। ह्या लोकांची हिस्ट्री जर पाहिली तर हे 10-12 वर्षापासून सतत आणि सलग काम करत आहेत। याच्या आधी हे लोक मानधन तत्वावर कामावर होते, त्याच्या आधी ठेक्यात होते, आता परत ठेक्यात यांना 5 वर्ष झाले। परंतु कुठली सूचना न देता, तशी तजवीज न करता की पहिले निविदा काढण्याच्या आधी ह्या लोकांना कामावर ठेवलं पाहिजे होतं किंवा ठेका वाढवून द्यायला पाहिजे होता किंवा आधी निविदा करून तो टेंडर दिलं पाहिजे होतं, म्हणजे हे लोकांचं काम बंद नसतं झालं। याच्यात दुसरा भाग असा येतो की शहरामध्ये जर कधी आम्ही 1 दिवसाचं आंदोलन केलं पगारासाठी या कशासाठी तर लगेच आम्हाला सांगतात की बाबा तुम्ही असं करू शकत नाही, अत्यावश्यक सेवामध्ये येतात। आता गेल्या 2 महिन्यापासून हे लोकांचं काम बंद आहे। गटरी फुल झाले आहेत, कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत, डेंग्यूचा आजार पसरलेला आहे, साथीचे आजार पसरलेले आहेत, 21 डेंग्यूचे पेशंट आढळलेले आहेत। ह्या लोकांचं 2 महिन्यापासून सतत घरी आहेत। या लोकांचं घर कसं धकणार? काय सांगितलं आम्ही मागच्या 8 दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं। 20 तारीख ते 28 तारीख 27 तारखेला आम्हाला आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलं की जगताप आम्ही यांना कामावर पण घेऊ, तसा ठराव करू आणि त्यांना मी माझ्या अखत्यारीत महानगरपालिकेच्या अखत्यारीत त्यांना 15-20 दिवसाचं काम देतो, म्हणजे ह्या महिन्यात 15-20 दिवसाचं देतो, पुढच्या महिन्यात 15-20 दिवसाचं देतो की तेवढं बिल मला जेवढं काढता येईल तेवढं मी काढतो आणि ह्या लोकांना काम पण चालू राहील, शहराची स्वच्छता पण चालू राहील। असं मला 4 तारीख 5 तारीख 6 तारीख 10 तारखेपर्यंत येड्यात काढण्यात आलं। 12 तारखेला शेवटची मीटिंग झाली, म्हणे आम्ही 15 तारखेपर्यंत तुम्हाला काम देऊ आणि 15 तारखेला साहेब रजेवर गेले, त्या आजतागायत आलेले नाहीत। म्हणजे सरळ आम्हाला येड्यात काढण्यात आलं। 2 महिन्यापासून हे लोक घरी आहे। आमची छोटीशी मागणी आहे की या लोकांना कामावर घ्या। ऑलरेडी या लोकांना 4 तासाचं काम दिलं जातं, त्या 4 तासाचंच किमान वेतन दिलं जातं। त्या किमान वेतनात बी थोडाफार फरक आहे, म्हणजे किमान जर 4 तासाचं काम दिलं तर त्याला 15% एक्स्ट्रा द्यायला पाहिजे, पण आपण ते पण घेत नाही। चला बाबा, कामगार आहेत, कामगाराचं पोट धकतंय, शहराची स्वच्छता होती, या सर्व कारणाने हे लोक आजपर्यंत काम करत होते, परंतु आता अचानक त्यांना बंद केलं आणि त्यांची ती निविदा पूर्ण व्हायला आता तर 2 महिने झाले, अजून किती महिने लागतील सांगता येत नाही। म्हणून आम्हाला नाईलाज असतो हा निर्णय घ्यावा लागला की आम्ही बिहाड आंदोलन इथं मांडलेलं आहे। तुम्ही प्रायव्हेट ठेकेदारकडे कामाला होते, आता ठेकेदार नाहीये, तुम्ही महानगरपालिकेकडे कशी मागणी करताय? आता विषय असा आहे की याच्या आधी मी तुम्हाला बोललो, याच्या आधी की हे लोक मानधनावर पहिले कामावर होते, याच्या 5 वर्षाआधी। मग यांना डायरेक्ट उचलून ठेकेदारी पद्धतीमध्ये नेलं। त्यावेळेसही या लोकांनी आंदोलन केलं, त्यावेळेस हे लोक आमच्या युनियनच्या सभासद नव्हते, परंतु ज्यावेळेस सभासद झाले त्यावेळेस आम्ही कामगार अधिकारी व इथले त्यावेळेचे आयुक्त यांच्याकडून एक करार करून घेतला होता की जरी आम्ही तुम्हाला मानधनावरून ठेक्यात टाकलं तरी आम्ही तुम्हाला काम बंद करणार नाही। ठेकेदार जरी बदलले, पद्धत जरी बदलली तर तुम्हालाच आम्ही कामावर ठेवू आणि मुख्य मालक म्हणून ही यांचीच जबाबदारी आहे। आम्ही करोना काळात काम केलेलं आहे, ज्या काळात कोणी सोबत येत नव्हतं त्यावेळेस यांना नोटिसा दिलेल्या आहेत। या लोकांनी करोना काळात काम केल्यामुळे ज्या महापौर आत्ताच्या आहेत त्यांच्या माझ्या मते सासूंनी त्यांना सर्टिफिकेट दिलेले, करोना युद्धाचे सर्टिफिकेट दिलेले आहेत। माझी विनंती आहे की हे लोक 10, 12, 15 वर्षापासून जर हे लोक काम करत असतील तर यांना हे काय मागताय? फक्त काम मागताय आणि शहराच्या स्वच्छतेसाठी गरजच आहे। दुसरं कामच नाही ना, काही कंपन्या का पोरासोरांना लावून करून घेऊ? हा, आम्ही तेच कामावर आहे, दुसरं काम होतील का? काही काम आहेत नाही इथं काही। हा, याच्यामुळे इथं आम्हाला इथं झोपायची पाळी आली, लेकर पोरं सोडून इथं आता चुले मांडून स्वयंपाक करून खाऊ। हा, काय करायचं आता? आम्ही कोणाच बडं जायचं? मान काय आमदारनी खासदारनी कोणी नाही आमच्याकडून। हे मायबाप गरीब आहे, आमच्याकडून लढतील, आमच्याकडून कोणी आहे का लढायला? हा, आणि बाई माणसानं काय करावं इथं? आमची मागणी, आम्ही गेल्या 2 महिन्यापासून घरी आहोत, काही कारण नसतानाही आम्हाला घरी
काही म्हणजे लेखी वगैरे काहीच नाही, डायरेक्ट बंद करून टाकलं. 580 लोक आम्ही, त्यांचं चूल कसं, आमचं चूल कसं पेटतंय हे आम्हालाच माहिती. सध्या शाळेतल्या फिया वगैरे पोरांचं शिक्षणसुद्धा थांबून गेलं आहे. आम्हाला पेमेंट तर कमी होताच, पण आत्ता सध्या डायरेक्ट ते पण नाही आहे. आणि आता रात्रीचं आम्ही 580 लोक रात्रीचं इथं बसून आंदोलन चालू आहे, पण प्रशासन काही लक्ष देत नाही. बस. कोणत्या कंपनीत तुम्ही कामाला होते? काय काम करत? दिग्विजय इंटरप्राइजर कंपनी आणि काम काय करत? झाडू खात्यात स्वच्छता विभागात. आम्ही 10-12 वर्षापासून आम्ही गटर साहेबवाले काही झाडू कामाले कामावर होते. इतक्या वर्षापासून कामं केले. आता 2 महिन्यापासून त्यांना आम्हाला कामावरून काढून टाकलं. काय आम्हाला काय दिलं नाही, काय नाही, काय आदेश नाही, काही नाही. आम्ही घरी बसलो म्हणून याच्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. आमचं चुलं डायरेक्ट बंद झालेले, आम्हाला काही एवढा पगार बी नव्हता तरी आम्ही काम करतो. त्याच्यामुळं आम्ही इथं आता रात ड्युटी दिवस ड्युटी चालू आहे. कुठं बसले तुम्ही? इथं नगरपालिका जवळ, महानगरपालिका मालेगाव.